सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते। सर्वांना श्री स्वामी समर्थ। आपल्या पूर्ण ब्रह्मांडाचा कारभार सांभाळणारे आपले श्री स्वामी समर्थ महाराज म्हणजे तुमची माझी गोड माऊली आणि आपल्या या गोड माऊलींचा 31 मार्चला प्रकट दिन आहे। तर बघा, स्वामींनी आपल्या सर्वांना भरभरून दिलं। ज्यांनी स्वामींची सेवा मनापासून भक्तीने श्रद्धेने आणि स्वामींना मनात स्मरून केले त्यांचं या आयुष्यामध्ये कधीच काही वाईट होत नाही, होणार नाही। आणि ज्यांनी माऊलींची सेवा खूप निष्ठेने खूप प्रामाणिकपणाने केली त्यांना कशीच कमी आजपर्यंत पडलेली नाहीये। आणि जर पडली असेल तर आपल्या कर्मानुसार बरं का। ज्यांनी बघा स्वामींची सेवा सातत्याने केली त्यांच्या आयुष्यामध्ये खूप बदल झाले। आणि बदल झाले की नाही हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा, कारण स्वामींची सेवा करताय तर तुम्हाला सुद्धा खूप छान अनुभव खूप छान प्रचिती ही नक्की झाली असेल। तर बघा, स्वामींनी सर्वांना प्रत्येकाच्या कर्मानुसार भरभरून दिलं। प्रेम असेल किंवा तुम्हाला आर्थिक प्रॉब्लेम्स असतील किंवा मानसिक त्रास असेल किंवा जो तुमचं दुःख आहे ते स्वामी माऊलीने अगदी अलगद दूर केलेलं आहे त्यांच्या सेवेतून। आणि त्यांच्या सेवेचा कृपाशीर्वाद आपल्या सर्वांना मिळतोय ही खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे। जसे की बघा, स्वामींची सेवा करून काय मिळतं असे निगेटिव्ह लोक सुद्धा कमेंट करतात किंवा शॉपला येतात भरपूर जण की नक्की यांच्याकडे काय आहे। तर बघा, प्रकट दिन निमित्त स्वामींच्या मूर्त्या प्रत्येक राज्यात प्रत्येक गावात प्रत्येक खेड्यात आणि इंटरनॅशनल लेवल म्हणजे अमेरिकेपर्यंत स्वामींच्या मूर्त्या आपल्याकडून पोहोचलेल्या आहेत। तर बघा, स्वामींची कृपा जशी माझ्यावरती झाली तशी अगदी स्वामींची कृपा तुमच्या सर्वांवरती व्हावी अशी मलाही नेहमी वाटत असतं। तर बघा, आज स्वामींच्या कृपेने आणि तुमच्या सर्वांच्या साथीमुळे तुमचे तर मला आशीर्वाद आहेतच, कारण बघा चांगल्या कामाची पोचपावती भगवंत नेहमी आपल्याला देतो। तर बघा, स्वामी माऊली आज घरोघरी पोचतायत आणि स्वामींचे वस्त्र मूर्ती एका अगदी कंता टोपीपासून सुरुवात केली आणि आज स्वामी मूर्ती आर्ट एवढं मोठं माऊलींच्या कृपा आशीर्वादामुळे तुमच्या साथीने झाले की स्वामी मूर्ती आर्ट मध्ये बघा 15 लोकांना स्वामींनी रोजगार निर्मिती केली। त्याचबरोबर बघा, भरपूर ताई विचारतात की ताई आम्हाला सुद्धा काहीतरी काम द्या। आता घर बसल्या आपल्याकडे कोणत्याही पॅकिंगचं काम तर अवेलेबल नाहीये, पण आपण रिसेलिंगचा ग्रुप चालू केलेला आहे काही महिला वर्गासाठी काही ताईंसाठी, कारण त्या बघा स्टेटसला फोटो ठेवतात आणि त्या सुद्धा त्यातून चांगलं काही ना काहीतरी करण्याचा प्रयत्न करतायत। आणि कसं आहे, तुम्ही सेवा केली, तुम्ही पूजा केली, तुम्ही तुमचे रिव्ह्यू फीडबॅक आम्हाला देताय, त्याच्या माध्यमातून अनेक लोक सेवेमध्ये येत आहेत। आता बघा, पैसा आणि अध्यात्म ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत। ज्याच्याकडे खूप खूप अपाट संपत्ती आहे, अपाट पैसा आहे, पण त्याच्या आयुष्यामध्ये सुख नाहीये, रात्री निवांत झोप येत नाहीये, आयुष्याला दिशा नाहीये। पैसा खूप आहे पण त्याच्या आयुष्याला वळण नाही। पण अशी सुद्धा मी भरपूरशी सेवेकरी वर्ग बघितलाय। आता बघा कसं असतं माहितीये का, प्रोडक्ट हे कुठेही मिळतात, आपल्याला जे प्रोडक्ट असतात ते क्वालिटीचे असतात, केमिकल नसणारे आणि खात्रीशीर असतात। त्याचबरोबर प्रत्येक गोष्टीची मी तुम्हाला विधिवत पूजा करून तुम्हाला एक्सप्लेन करत असते की कोणत्या सेवेमुळे काय घडतं। तुम्ही रिव्ह्यू फीडबॅक सुद्धा लोकांचे अनुभव प्रचिती सुद्धा तुम्ही आपल्या चॅनलवरती ऐकताय बघताय, सर्व ताईंचे किंवा सर्व आपल्या परिवाराचे। मग कसं असतं, एखाद्या अनुभवामधून एखाद्या सेवेमध्ये येतो आणि नकळत का होईना त्याचं खूप मोठं कल्याण होतं आणि ह्याचे भागीदार तुम्ही सुद्धा असता, कारण तुमच्या अनुभवामुळे समोरच्यालाही सेवा करण्यासाठी किंवा पूजा करण्यासाठी एक प्रोत्साहन मिळतं आणि ते तुमच्या माध्यमातून मिळत असतं बरं का। कारण त्यांनी जर सेवा केली त्याचं त्याला 100% मधलं 80% फळ मिळालं तर 20% फळाचे भागीदार तुम्ही असता, कारण तुमच्या माध्यमातून त्याला ती सेवा समजलेली असते आणि तुमच्या माध्यमातून त्याला ती सेवा समजल्यामुळं तो सेवेत येतो आणि त्याचं चांगलं होतं आणि तो तुम्हाला नकळत का होईना ब्लेसिंग किंवा आशीर्वाद देतो। अरे ह्या ताईंचा मी अनुभव स्वामीमय लाईफ शीतल ह्या ताईंच्या चॅनलवरती ऐकला होता आणि त्यांचा अनुभव ऐकून मला सुद्धा वाटलं मी सुद्धा स्वामींची सेवा करावी, मी सुद्धा धनलक्ष्मी कुंचन सेवा करावी किंवा एखाद्याची पूजा बघून बघा माइंडला असं प्रसन्न किंवा फ्रेश आपल्याला वाटतं। आणि असे भरपूरशे अनुभव आहेत बरं का बऱ्याचशाच ताईंचे आणि दादांचे। तर बघा, प्रत्येक जण काही ना काहीतरी कारणास्तव किंवा काही ना काहीतरी दुःखात असतो म्हणून भगवंताच्या चरणाशी येतो। आयुष्यात सगळं आहे आणि देव तेव्हा आठवत नाही, पण आयुष्यामध्ये खूप काही गमावलं, आयुष्यामधलं खूप काही संपलं किंवा आयुष्यामध्ये काहीच नाहीये अशा वेळी आपण भगवंताचा धावा घेतो। पण सेवा करताय करत राहा, सेवा केली पाहिजे, देव होते देव आहेत आणि देव राहणार आहेत, पण तुमचं कर्म सुद्धा तुमचं प्रारब्ध सुद्धा खूप महत्वाचं असतं बरं का सेवेमध्ये।
कारण बघा भरपूरशा ताई बघा खूप छान छान सेवा करतात, त्या सेवेचे त्यांना खूप चांगले रिझल्ट सुद्धा आहेत बरं का, आणि कर्मानुसार फळ मिळतं. जसं की बघा माझा स्वामी मूर्ती आर्टचा प्रवास एका कंटाटोपीपासून झाला. स्वामींचं अपघातामध्ये दर्शन झालं, त्याची लिंक मी खाली देईन, मी सेवेमध्ये कशी आले आणि त्याचा व्हिडिओ सुद्धा मी एकदा निवांत करेन. पण बघा आज माझी कॉपी होती, म्हणजे कसं असतं जो सक्सेसफुल असतो किंवा ज्याचं काहीतरी अस्तित्व आहे त्यालाच लोक कॉपी करतात. कारण बघा पूजा साहित्य, स्वामींची वस्त्र, स्वामींची मूर्ती किंवा हे सगळ्या पूजा आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा सगळ्यांनी बघितले असतील. आज जरी 100 ते 300 लोक कॉपी करत असतील, पण जे ओरिजिनल ते ओरिजिनल असतं आणि कॉपी होते ह्याचा सुद्धा मला खूप आनंद आहे. कारण भरपूरशा ताई म्हणतात की ताई तुमचे व्हिडिओ आम्ही बघितले, इतरांचे व्हिडिओ बघितले, पण जो तुमच्यावरती विश्वास आहे, जी तुम्ही पूर्ण श्रद्धेने भक्तीने स्वामींची पूजा करता किंवा तुमच्याकडून आलेली प्रत्येक गोष्ट ही आम्हाला लागते आणि तुमच्या हातून एखादी गोष्ट आली की आम्हाला यश मिळतं. तुमच्या हातामध्ये साक्षात लक्ष्मी आहे. आता परवाच बघा ताई आल्या होत्या, त्यांचाही व्हिडिओ मी शेअर केलेला आहे. म्हणजे अगदी नागपूर, नाशिक, मुंबई 15-15 तासाचा प्रवास करून इथपर्यंत काय येत आहेत, कारण त्यांनी सुद्धा काहीतरी अनुभव घेतला असेल ना. कारण बघा काल काकू आले नागपूर होते, प्रत्येक आपला व्हिडिओ प्रत्येक चॅनलवरचे व्हिडिओ बघतात, जसे की छोटे मोठे उपाय मी सांगितलेले करतात, त्यातून त्यांना अनुभव आले. मग त्यांची इच्छा होती की मी पुण्यामध्ये जाईल आणि शीतलकडून सगळं पूजा साहित्य तिच्या हातून विधिवत पूजा करून घेईल. तर बघा जे बाहेरच्या गावावरून येतात त्यांची अपॉइंटमेंट ऑलरेडी बुक असते बरं का. कारण कसं आहे माहितीये का, तुम्ही दूर गावून येता, जसं की मुंबई असेल, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, बुलढाणा, सातारा, सगळ्या भागामधून बऱ्याचशाच ताई इथपर्यंत येतात. तर बघा अपॉइंटमेंट तुम्ही बुक केली की तुम्हालाही मला भेटता येतो. तुम्ही अचानक आले, आता कसं आहे प्रकट दिन येतोय, मलाही पूजेची वगैरे माऊलींच्या तयारी करायची आहे, मी मार्केटला गेलेले असते किंवा मी काही ना काही कामानिमित्त बाहेर गेलेले असते, शूटिंग असतं, काही ना काही चाललेलं असतं आपलं. तर बघा त्यावेळी मी तुम्हाला भेटत नाही किंवा मी अवेलेबल नसते, त्यामुळे तुम्हाला वाईट वाटतं की अरे एवढं दूरून आलो पण मला शीतल भेटली नाहीये. असं होऊ नये म्हणून तुम्ही तुमचं नाव वगैरे सांगा, तुम्ही कोणत्या दिवशी येणार आहे ते सांगा, तशी तुमची अपॉइंटमेंट आमची टीम बुक करून घेईल. त्याचबरोबर बघू शकता, आता एक कालचा अनुभव सांगते बरं का. एक दादा आपल्याकडे आले होते आणि खूप वेळचे बसले, म्हणजे त्यांना मला कसा त्यांचा प्रॉब्लेम सांगू हे मला समजत नव्हतं, त्यांना समजत नव्हतं. तर म्हटले की मी फोन केला होता आणि मला स्वामींची मूर्ती घ्यायची. तर त्यांच्यासोबत एक अपघात झालाय, म्हणजे त्यांचा 14 वर्षाच्या मुलाने सुसाईड केलं. नाव सांगत नाहीये, पण ह्या जगातील खूप लोक दुःखी आहेत आणि त्यांच्यासाठी आपल्या सर्वांनी पुन्हा स्वामींना प्रार्थना करायची बरं का, जसं आपण प्रत्येकासाठी करतो. कारण कसं असतं त्यांच्यासोबत मी असा व्हिडिओ कोणताच नाही केला, कारण कसं असतं ऑलरेडी त्यांना खूप दुःख आहे, खूप दुःखातून दादाताई चाललेले आहेत. कारण बघा आणि त्या मुलांनी सुसाईड 14 वर्षाचा केला आणि एक अजून एक मुलगा आहे त्यांना, आणि त्यांनी काय केलं सगळे देव वगैरे गुंडाळले आणि नेऊन सोडले पाण्यात. त्यांनी ते म्हटले की आम्हाला देवाची कोणत्याही पूजा करायची इच्छा नाहीये. तर बघा त्या ताई अजूनही तो अपघात जो झालेला आहे तो विसरल्याच नाहीयेत. मग ते म्हटले दादा की तुमचे व्हिडिओ ती बघते आणि तिला खूप छान वाटतं, मनाला शांती मिळते. म्हणजे बघा एवढ्या दुःखात आणि एवढ्या प्रॉब्लेम मध्ये ती आहेत की दादा रिक्षा चालवतात, पण ते दादा रिक्षा 2च तास सकाळी चालवतात, पूर्ण कंटिन्यू दिवसभर ताईंसोबत दादांना राहावं लागतंय. आणि ताईंच्या स्वप्नामध्ये बघा म्हणजे आपले व्हिडिओ ताई बघितले की शांत होतात, जेव्हा त्यांना त्रास होतो तेव्हा त्यांना माझे व्हिडिओ दाखवले जातात. आणि खरंच म्हणजे मला असं म्हणायला खूप भारी वाटतं की मी कोणाच्या तरी जगण्याचा आधार आहे, माझ्यामुळं कोणतरी आज जगतंय किंवा माझ्यामुळं त्यांना आज पॉझिटिव्हिटी मिळते, हिंमत मिळते, एनर्जी मिळते आणि जगण्याची नवीन प्रेरणा मिळते. तर बघा ताईंना ते व्हिडिओ प्ले करून देतात, ताई बघतात, मग असं बघत बघत बघा ते आपले चॅनल बघतात, व्हिडिओ बघतात आणि ताईंच्या स्वप्नामध्ये स्वामी आले. कालच बघा एक वरदहस्त स्वामींची मूर्ती त्यांनी आपल्याकडे शॉपमधून घेऊन गेले आणि त्यांचा मुलगा स्वामींच्या मंदिराच्या बाहेर अशी वाट बघत, म्हणजे असं हात लावून वाट बघतोय की माझे मम्मी पप्पा मला घ्यायला येत आहेत. म्हणजे बघा त्या बाळाचा पुनर्जन्म होणार हे नक्की आहे. आणि दादांना बोलता मी सांगितलं की बाळाचा पुनर्जन्म पुन्हा तुमच्या घरात होणार आहे. आणि त्यासोबत बघा ताईंनी पण सांगितलं की ताई आम्ही सुद्धा प्लॅनिंग करतोय की तू आमच्या घरी येवा, पुन्हा प्लॅन करतोय मी. म्हणजे बघा कसं असतं माहितीये का, काहीतरी चांगलं होण्यासाठी आपल्यासोबत काहीतरी वाईट घडत असतं, हे पण एवढंच लक्षात ठेवा. कारण त्या आईची त्या वडिलांची दुःख मी समजू शकते की ज्यांनी त्यांचा मुलगा गमावलाय. आणि सोपं नसतंय, आपण वर गेल्यावर पण आपल्याला खूप त्रास असतो, कर्माचा भोग वरती सुद्धा देव भोगून घेतो. आणि आपण म्हणतो ना प्रत्येक स्वर्ग नरक असं काही असतं, हे खरं आहे बरं का. त्यामुळे त्यांना इतकं दुःख होतं ऐकून मला खूपच, म्हणजे दिवसभर माझा काम करायचा मूडच चालला गेला. कारण कसं आहे एक
काकू आल्या होत्या माझ्याकडे की त्यांच्या आयुष्यात खूप प्रॉब्लेम आहेत, खूप दुरून आल्या होत्या आणि त्या काकूंना स्वामींना सांगायचं होतं की अरे तुझे प्रॉब्लेम्स छोटे आहेत, तुझे प्रॉब्लेम्स खूप काही मोठे नाहीये, पण ह्यांचा प्रॉब्लेम बघ, तुझे सगळे आहेत तरी तू दुःखी आहे, पण या माणसाच्या आयुष्यातूनच त्याचं एवढा मोठा आनंद निघून गेलाय तरी तो जगतोय. म्हणजे बघा माऊली प्रत्येक वेळेस कोणाच्या ना कोणाच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतात, अरे तू खूप सुखी आहेस, तुझ्यापेक्षा पण ह्या आयुष्यामध्ये खूप लोक जी आहेत ती खूप दुःखी आहेत. त्यामुळे बघा जे आहे त्याच्यामध्ये सुख माना, समाधान माना आणि तुम्ही नेहमी सुखी समाधानी राहा. खूप टेन्शन घेतलं, खूप स्ट्रेस घेतला की हार्ट अटॅक सारखे आपल्याला हार्ट अटॅक येतो किंवा थायरॉइड होतो. भरपूरशा रोगांना निमंत्रण आपलं मन निगेटिव्हिटी देत असते. त्यामुळे बघा जगताना आयुष्यामध्ये बघा आपल्यापेक्षा वरच्या लोकांकडे बघून जगू नका, आपल्यापेक्षा खालच्या लोकांकडे जगा. जगण्याची तुम्हाला एक नवीन हिंमत मिळेल, ताकद मिळेल, प्रेरणा मिळेल. जी आहे त्याच्यामध्ये सुखी राहा. खूपशा अशा अनुभव आहे की पैसा आहे, प्रॉपर्टी आहे, अफाट सगळं आहे, पण असा एक रोग आहे की त्याच्यावरती इलाजच नाहीये ताई. आम्ही बाहेरच्या देशापर्यंत ट्रीटमेंट केली. तुम्ही स्वामींना सांगा मला बरं वाटू द्या. पण मी स्वामींना सांगण्यापेक्षा तुम्ही का नाही स्वामींची पूजा करत, तुम्ही का नाही स्वामींची सेवा करत, तुम्ही का नाही माऊलींचा नामस्मरण करू शकत? तुम्ही सुद्धा सगळं करू शकता. जर स्वामी मला प्रसन्न आहेत, माझ्या पाठीशी कंटिन्यू असतात, स्वामी आणि माता लक्ष्मी मी जाईल तिकडे माझ्या सोबत असतात, तसं तुमच्या सोबतही ते असतील. पण तुम्हालाही तेवढी प्रामाणिकपणे भक्ती करावी लागेल, तुमच्याही सेवेमध्ये सातत्य असायला पाहिजे आणि त्याचबरोबर बघा दुसऱ्याचं चांगलं झालेलं बघण्याची आपली सुद्धा वृत्ती असावी. होईल तेवढी दुसऱ्याची मदत करा. कारण कसं असतं दुसऱ्याची मदत केल्याने आपण जर एखाद्याची एका हाताने मदत केली तर देव तुम्हाला दोन्ही हातांनी भरभरून देतो. हा सुद्धा खूप अनुभव आहे बरं का. त्यामुळे बघा आपण सुद्धा एक मानव आहे, आपण मानव रूपात जन्म घेतलाय, आपण संसार रूपी आहे. मी असं म्हणणार नाहीये की तुम्ही 24 तास स्वामींची सेवा करा, 24 तास नामजप करा, पण आयुष्यामधला जेवढा वेळ भेटेल तेवढ्या वेळेमध्ये तुम्ही सेवा करू शकता, एखाद्याची मदत करू शकता आणि महत्वाचं म्हणजे तुमचे विचार खूप चांगले असणं गरजेचं आहे. कारण कसं असतं माहितीये का, कर्म आणि विचार ह्या दोन्ही गोष्टी माणसाला आयुष्यामध्ये खूप पुढे घेऊन जातो. त्यामुळे बघा स्वामी सेवेतून एवढे मी लोकांचे अनुभव ऐकते, एवढे लोकांचे दुःख ऐकत असते आणि सगळ्यांचं दुःख ऐकून असं मला वाटतं की देवाने माझी खूप चांगल्या कामासाठी निवड केली. की बघा आज घरोघरी स्वामींची मूर्ती पोचतीये, घरोघरी अध्यात्म घडतोय आणि घरोघरी सर्वांचे विचार आज चांगले होत आहेत. ही सुद्धा खूप मोठी भक्ती आणि सेवा आहे. तर बघा विशिष्ट कामासाठी देव प्रत्येकाची निवड करतो. कोणी पोलीस म्हणजे कोणी पोलीस ऑफिसर असतं, कोणी PSI असतं, कोणी डॉक्टर आहे, कोणी वकील आहे, कोणी काही ना काहीतरी देवाने प्रत्येकाचं ठरलेलं असतं कार्य आणि काम. पण माझ्या माऊलींनी त्यांच्या कार्यासाठी माझी निवड केली. ही खूप मोठी माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे बरं का. आज बघा ना, आज घरोघरी स्वामी पोचतायत. आज भरपूरशा ज्या ताई आहेत ज्या कॉपी करतात म्हणा किंवा काही ना काही करायचा प्रयत्न करतात, त्यांच्याबद्दल मला वाईट नाही वाटत आहे, मला उलट चांगलं वाटतंय. कारण कसं आहे माझ्या माध्यमातून त्यांना सुद्धा एक प्लॅटफॉर्म मिळालेला आहे, काही ना काही तर त्याही करू इच्छितात, करतात. पण ज्यांच्याकडून शिकलाय त्यांचा आदर नक्की करायला पाहिजे बरं का. आणि मग काही असा वर्ग आहे कॉपी त्याचीच होते, जो सक्सेसफुल आहे, ज्याचं काहीतरी अस्तित्व आहे, जो काहीच नाहीये त्याची कधीच कॉपी होत नाही. त्यामुळे मला वाटतं की जी कॉपी तुम्ही माझ्या प्रत्येक गोष्टीची करताय तर तुम्ही चांगल्या विचारांची सुद्धा कॉपी करा, चांगलं कर्म करा, चांगलं कार्य करा आणि तुम्हाला सुद्धा स्वामी कृपेने भरभरून सगळ्या गोष्टी मिळू दे, तुमची सुद्धा भरभराटी व्हावी. पण दुसऱ्याचं वाईट करून आपली कधीच प्रगती होत नाही, दुसऱ्याचं वाईट करून आपली कधीच भरभराटी होत नाही बरं का. पण जे कराल ते चांगलं करा, चांगल्या कर्माची फळं भगवंत नेहमी चांगले देतो. त्यामुळे बघा भरपूरशा अशा गोष्टी असतात आयुष्यामध्ये माणसाच्या की बघा जगण्याचा मार्ग मिळत नाही किंवा खूप काही गोष्टी आपल्या हातून घडत नाहीयेत असं भरपूरशे जण मला म्हणतात. पण तुम्ही तुमच्या स्वतःवरती सुद्धा एकदा काम करा. पहिल्यांदा आपलं स्वतःचं मन शांत करा. तुम्हाला जर एखादी गोष्ट हवी असेल किंवा तुम्हाला एखादी गोष्ट मिळवायची असेल तर पहिल्यांदा आपल्या मनावरती शांत म्हणजे ताबा असणं गरजेचं आहे. मन शांत असेल, डोकं थंड असेल तर तुमच्या आयुष्यामधले निर्णय कधीच चुकणार नाहीत. आणि बघा ज्या ताई धनलक्ष्मी कुंचन सेवा माझ्याकडून घेतायत, आता बघा कालच नागपूरच्या काकू म्हटल्या की बघा ताई तुम्ही एकट्या नाही आहात, तुमच्यासोबत स्वामी आणि महालक्ष्मी सदैव तुमच्या सोबत असते, तुम्ही जिकडे जाईल तिकडे स्वामी आणि महालक्ष्मी आई तुमच्या सोबत असते. आणि असंच बघा मला एक गुरुजी सुद्धा बोलले, अगं वेडे तू एकटी नसतेस, तुझ्यासोबत ब्रह्मांड नायकाची शक्ती
24 तास फिरते. तू जिथं जाशील ते तुझ्यासोबत ती ब्रह्मांड नायकाची शक्ती आहे आणि तुझ्यासोबत देवीचाही आशीर्वाद आहे. म्हणजे कोल्हापूर महालक्ष्मी आणि स्वामी हे दोन्ही माझ्यासोबत मी जिथं जाईल तिथं असतात. 24 तास माझं प्रोटेक्शन किंवा माझं संरक्षण माझ्या आईमुळं आणि माझ्या माऊलींमुळं असतं बरं का. तसंच बघा, मुंबईच्या ताईंच्या मी ओपनिंगला गेलो, त्याच्यावरती मला डिटेल्स व्हिडिओ बनवता नाही आला. तर बघा, धनलक्ष्मी कुंचन सेवेतून ताईंचं पार्लरचं स्वप्न पूर्ण झालं आणि त्यांनी इन्व्हिटेशन दिले की शीतलताई तुमच्याच हातून, त्यांचे मिस्टर सुद्धा बघा पोलीस ऑफिसर आहेत बरं का, त्यांचं नाव वर्षाताई आहे कल्याणला. तर बघा, ते म्हणले की शीतलताईंच्याच हातून, म्हणजे ते पुण्यामध्ये आले, माझ्या हातून कुंचन सेवा घेऊन गेले. एवढ्या वर्ष ताई पार्लरसाठी प्रयत्न करत होत्या पण त्यांचं पार्लर उभं नाही राहिलं. पण अवघ्या कुंचन सेवेच्या 3 महिन्यामध्ये त्यांचं पार्लर स्वतःचं झालं. आणि आज ताई म्हणतात की ताई कस्टमर सुद्धा खूप चांगले येतात आणि रिस्पॉन्स चांगला आहे. मग त्यांचं मत काय होतं की शीतलताई ओपनिंगला आल्या, शीतलताईच्या हातून पूजा झाली, स्वामींची प्रार्थना शीतलताईंनी केली, तर कसं काय वाईट होईल. म्हणजे त्यांच्याही मनामध्ये माझ्याबद्दल एक पॉझिटिव्हिटी होती, एक विश्वास होता. आणि बघा, आम्ही आमचं पूर्ण शॉप त्या दिवशी बंद ठेवून आम्ही फॅमिली त्यांच्या ओपनिंगसाठी मुंबईला गेलो बरं का. आणि ताईंनी खूप मनापासून आम्हाला आमंत्रण दिलं, सोयी सुद्धा आमची खूप छान केली आणि माझ्या हातून ताई त्यांच्या पार्लरचं ओपनिंग केलं आणि मलाही खूप छान वाटलं. आणि आज बघा, ताईंचं पार्लर एवढं छान चालते, खूप चांगलं चालते बरं का. ताईंचा अनुभव सुद्धा तुम्हाला माझ्या चॅनलवरती बघायला मिळेल. म्हणजे कसं असतं, सांगण्याचा उद्देश काय आहे, एखाद्याच्या हातामध्ये बरकत असते, लक्ष्मी असते आणि ती तुम्हाला लाभते, तुम्हाला सुद्धा छान आशीर्वाद मिळतात. तर बघा, ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन येतोय, तर त्या दिवशी बघा स्वामींना मंत्र पुष्पांजली तुम्ही करा, स्वामींचा अभिषेक करा, घरामध्ये हवन करा आणि हो, न चुकता तुपाचे दिवे घरामध्ये लावा. म्हणजे त्या दिवशी आपल्या घरामध्ये बघा लक्ष्मी माता आगमन करेल आणि ती कायमची स्थिर होईल. आणि त्या दिवशी अन्नदान पण तुम्ही स्वामींच्या प्रकट दिवशी नक्की करा. तर आपल्या शॉपला सुद्धा बघा स्वामींचा प्रकट दिन आहे, भरपूरशा ताई दर्शनाला सुद्धा येणार आहेत माऊलींच्या, तुम्ही सुद्धा या. तर आजचा व्हिडिओ बघा तुमच्यासाठी एक मोटिवेशनल व्हिडिओ होता. ह्या व्हिडिओमधनं तुम्ही खूप काही घेऊ शकता. पुन्हा भेटूया. चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.